From 2009 to 2026, this dream has continued with patience, persistence, and hope. A 17 years journey towards transforming the vision of the East Indian Bhavan into a lasting reality today. The MGP and the East Indian community express their heartfelt gratitude and sincere appreciation to MLA Amit Satam for standing firmly with the community. It is my great privilege to invite Honorable MLA Andheri West, Shri Amit Satam ji, President of BJP Mumbai, to kindly address the gathering. May I request everyone to please rise and join me in giving him a warm standing ovation as we welcome him here. The person who has pursued this dream and got it converted into reality, my friend Gleason Barreto, Alfie D'Souza, his colleague, Sheila Baptista, Justice Aloysius Aguiar, Neil Criado, Father Maji Murzello, Father Vernon Aguiar, Father Simon Lopez, Sylvester D'Souza, Warren Fernandez, all the way from Auckland, New Zealand, Father Katie Emmanuel, Medina Tixeria, Walter Murzello, my colleague Anish Makwani, my colleague Sunita Mehta, both corporators, my friend and my colleague Larson Fernandez, and my colleague Nilesh Gurau, all the esteemed dignitaries present on dais, and all the gathered members of the East Indian community and members of Mumbai Gauthan Panchayat. First of all, I would like to offer my greetings to all of you on the occasion of East Indian Day today. Gleason and Father Simon and Madonna spoke in your language. I don't know that language, so I will speak in Marathi, which is also very close to your language. In fact, your language is one of the dialects of Marathi. मला असं वाटतं की आजच्या या ईस्ट इंडियन भवन, काका जोसेफ बॅप्टिस्टा ईस्ट इंडियन भवन चे खरे मानकरी किंवा श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर त्याचं खरं श्रेय हे मोबाई गावठण पंचायतचं आहे. त्यांनी ज्या प्रकारे या गोष्टीचा सतत माझ्याबरोबर सन 2014 पासून पाठपुरावा केला आणि इतका पाठपुरावा केला की मी ग्लिसन मगाशी मी जे बोललो त्या व्हिडिओवर मध्ये की दे आर मोर दॅन फॉलोईंग अप विथ मी, मला रात्री 2-2, 3-3 वाजता पण मेसेजेस पाठवलेले आहेत. आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट पेपरला आली, जसं मी मगाशी म्हणालो, त्याचं कनेक्शन ईस्ट इंडियन कम्युनिटीशी कसं लावायचं आणि मग हे ईस्ट इंडियन समाजाकरता का होऊ शकत नाही असे प्रश्न विचारायचे. मला असं वाटतं की आपल्या समाजाची एवढी तळमळ मी अन्य कुठल्या संघटनेच्या लोकांमध्ये किंवा अन्य कुठल्या व्यक्तीमध्ये आजपर्यंत पाहिलीच नाही. आणि आज जे हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे, ज्याचा उल्लेख तुम्ही केलात की वर्ल्ड्स फर्स्ट ईस्ट इंडियन थीम गार्डन असा तुम्ही त्याचा उल्लेख केलात, त्याचं पूर्ण आणि पूर्ण श्रेय हे मोबाई गावठण पंचायत, ग्लिसन बरेटो, अल्फी डिसूजा आणि त्यांचा संपूर्ण ट्रस्ट आणि त्यांचे सर्व मेंबर्स यांचंच आहे. मी फक्त शासनाची जमीन उपलब्ध करून दिली आणि शासनाचे पैसे, हे काय माझे पैसे नाही, शासनाचे पैसे आहेत, ते फक्त अलॉट करण्याचा अधिकार हा मला असतो. आणि माझं एवढंच कर्तव्य असतं की ज्या कामासाठी सरकारने पैसे दिलेले आहेत ते त्या कामासाठी त्या पैशांचा उपयोग व्हावा, एवढंच माझं कर्तव्य असतं. आणि त्यामुळे याचं संपूर्ण श्रेय यांचं आहे. मगाशी आपले फादर म्हणाले की आपल्या जगासमोर 2 मोठी संकटं आहेत.
आणि आपण आज ज्या वेळेला काका जोसेफ बॅप्टिस्टा यांच्या नावानं या वास्तूचं उद्घाटन करतो, ज्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची साथ दिली आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तोही मिळवणारच, हे वाक्य ज्यांनी कॉइन केलं, हे ज्यांचं वाक्य होतं ते पॉप्युलराइज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलं. आणि टिळक आणि काका बॅप्टिस्टा अशी ही जोडी विख्यात होती. परंतु अशी पण एक जोडी होती जी जोडी आज जगाला कळली नाही, आणि ती म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि काका बॅप्टिस्टा. आणि सावरकरांची कोर्टामध्ये ज्या प्रकारे पाठराखण किंवा त्यांची केसच काका बॅप्टिस्टांनी लढवली होती, आणि अशा शूर वीर क्रांतिकाऱ्यांच्या बाजूनं उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे काका जोसेफ बॅप्टिस्टा, जे आपल्या या मुंबई शहराचे 1925 साली महापौर सुद्धा होते. आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या या मातृभूमीसाठी, आपल्या या मुंबई नगरीसाठी, आपल्या या मुंबई शहरासाठी आपलं योगदान दिलं. आपल्या सर्वांचं हे सौभाग्य आहे की काका जोसेफ बॅप्टिस्टांच्या नावानं आपण ही वास्तू आज या ठिकाणी तयार केलेली आहे, आणि ईस्ट इंडियन समाजाचा हा गौरव आहे. आणि ईस्ट इंडियन समाजाचं हे एक प्रेरणास्थान आहे. ईस्ट इंडियन समाजाचं नाही म्हणणार, या अखंड हिंदुस्थानचं हे प्रेरणास्थान आहे. काका जोसेफ बॅप्टिस्टांसारखे असंख्य लोकांनी आपल्या जीवनाची अक्षरशः होळी केली, म्हणून 1947 साली ब्रिटिशांपासून आपला देश स्वतंत्र झाला. आज आपण पुढे जात आहोत. जगातली चौथी आर्थिक महासत्ता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत देश बनलेला आहे. येणाऱ्या 3 वर्षांमध्ये भारत जगातली 3री सर्वात मोठी आर्थिक महासत्ता होणार आहे. 2029 साली भारताची इकॉनॉमी ही $5 ट्रिलियन इकॉनॉमी असेल. त्यावेळेला महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन इकॉनॉमी असेल. आणि आज या ठिकाणी आज आपण एक विश्वगुरू होण्याच्या दिशेने, एक विकसित भारत होण्याच्या दिशेने जी वाटचाल करीत आहोत, त्या वाटचालीमध्ये काका जोसेफ बॅप्टिस्टा सारख्या क्रांतिकाऱ्यांचं एक अमूल्य अशा प्रकारचं योगदान आहे. फादर, आपण म्हणालात की जगासमोर 2 मोठी संकटं आहेत असं आपण म्हणालात. ती संकटं आपण म्हटलं ती आहेतच. आज जगासमोर अजून एक एनर्जी सिक्युरिटीचं पण एक मोठं संकट आज या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. युद्धाच्या विळख्यामध्ये आज संपूर्ण विश्व, आज आपण सर्वजण वाट पाहत आहोत की ही कॉन्फ्लिक्ट कधी संपेल आणि पुन्हा एकदा जगाची इकॉनॉमी एकदा रुळावरती येईल. पण याच्याबरोबर मला असं वाटतं की संपूर्ण जगामध्ये अजून एक प्रकारचं संकट किंवा खतरा किंवा डेंजर ज्याला म्हणतात ते आहे, ज्याच्यापासून कदाचित आपल्याकडे अजूनपर्यंत ते पोहोचलं नाही आहे, म्हणून कदाचित अजून आपण त्याची एवढी चर्चा करत नाही. मी खरं तर मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हाच सर्वात मोठा मुद्दा केला होता, नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा, की जशा प्रकारे कल्चरल इन्व्हेजन आज जगातल्या काही आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये, विकसित राष्ट्रातल्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये एक प्रकारचं कल्चरल इन्व्हेजन ज्या प्रकारे झालेलं आहे की त्या ठिकाणी इन्व्हेजन करून तिकडची लोकल आयडेंटिटी, इंडिजिनियस कम्युनिटी, इंडिजिनियस आयडेंटिटी, तिकडची ओरिजिनॅलिटी संपवून एका प्रकारे स्वतःचा कल्चर त्या ठिकाणी थोपवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे. आपण बघतोय की जगातल्या पश्चिमी देशातल्या काही आंतरराष्ट्रीय शहरांचा रंग कसा बदललेला आहे. लंडनमध्ये बघतोय, बेल्जियममध्ये बघतोय, पॅरिसमध्ये बघतोय. लंडनमध्ये तर ही एक फॅक्ट आहे, तुम्ही गुगल करा, की 4 चर्चेसला अधिकृतपणे लिगली विकत घेऊन दे हॅव बीन कन्वर्टेड इनटू इस्लामिक टीचिंग सेंटर्स. दिस इज अ फॅक्ट विच इज देअर ऑन पेपर. यू कॅन गुगल इट अँड तुम्हाला त्याच्यामध्ये बेल्जियम, पॅरिस अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये कशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे हे आपण बघतोय. तिकडची ओरिजिनॅलिटी, तिकडची इंडिजिनियस कम्युनिटीचं कल्चर संपवून
स्वतःचं कल्चर त्यांच्यावरती थोपवायचं आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन त्या लोकांचं धर्मांतरण करायचं, अशा प्रकारे काही प्रयत्न काही संस्थांकडून, काही शक्तींकडून, काही व्यक्तींकडून हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती होत असताना मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये सुद्धा, आपल्या कम्युनिटीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रयत्न हे सुरू झालेले आहेत. केरला स्टोरी आपण पिक्चर सर्वांनी बघितला असेल आणि केरला स्टोरी 1 आणि केरला स्टोरी 2, माझं तर हे सांगणं राहील की आपल्या सर्व टीन एज मुलींना केरला स्टोरी 1 आणि केरला स्टोरी 2 हे दोन्ही पिक्चर दाखवलेच पाहिजेत. कारण त्यांना या समाजामध्ये कशा प्रकारची रियालिटी होत आहे, सत्य घटना घडत आहेत, त्यांना दाखवल्याशिवाय त्यांना कळणारच नाही की आपल्याला कसं फसवलं जातंय. आणि त्यामुळे हे जगाच्या समोरचं, मी आपल्या देशामध्ये नाही म्हणत आहे, आपल्या समाजात नाही म्हणत आहे, संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण जगाच्या समोर हे आज संकट येऊन उभं राहिलेलं आहे असं मला वाटतं. आणि या संकटापासून आपल्या नेक्स्ट जनरेशनला, आपल्या युवा पिढीला, तरुण पिढीला, विशेष करून मुलींना वाचवण्याची आवश्यकता आहे. आणि ही एक खूप मोठी थ्रेट आपल्या समाजाच्या समोर आहे. आणि मला असं वाटतं की जे केरळमध्ये घडलं, की केरळमध्ये कशा प्रकारे त्या तिकडच्या समाजामध्ये अशा प्रकारच्या सर्व शक्तींशी लढण्याकरता सर्व अखंड हिंदू समाज आणि अखंड ख्रिस्त समाज हा त्या ठिकाणी एक झाला. त्या ठिकाणी त्यांचं अलायन्स झालं. याकरता अलायन्स झालं की अशा प्रकारच्या शक्ती ज्या आपल्या मुळावरती उठलेल्या आहेत, who are trying to finish our culture, who are trying to invade into our community, who are trying to finish our originality, indigeneity, याच्या विरुद्ध एक होण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे तिथे हे दोन्ही समाज, हिंदू समाज आणि ख्रिश्चन समाज, हे दोन्ही एकत्रितपणे आले आणि ते एकत्रितपणे या संकटाला त्या ठिकाणी तोंड देत आहेत. मला असं वाटतं की हे संपूर्ण देशभरामध्ये आणि जगभरामध्ये याचं रेप्लिकेशन होण्याची आवश्यकता आहे की पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह फोर्सेस, नॅशनलिस्ट फोर्सेस, ओरिजिनल कल्चरल फोर्सेस should come together to fight anti-national elements, to fight anti-cultural elements, to fight those elements which are a threat not only to national security but to the entire humanity at large. आणि संपूर्ण मानवतेच्या विरुद्ध अशा शक्तींनी एक प्रकारचा जो लढा जो छेडलेला आहे त्याच्या विरुद्ध लढून त्यांना परास्त करण्याची आवश्यकता आहे. ही आजच्या घडीची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि मला हा पूर्ण विश्वास आहे की मुंबई शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आजचा हा दिवस, आजचा हा सोहळा, आजची ही उद्घाटन झालेली वास्तू, आजच्या या मंचावरती उपस्थित सर्व एवढे चांगले मोठे विद्वान लोक या ठिकाणी, मला वाटते 1 2 3 4 5 4 की 5 तर प्रीस्ट या ठिकाणी, आपले फादर्स किती आहेत, समोर पण आहे, हां समोर पण आहेत, या ठिकाणी बसलेले आहेत. माझी तुम्हाला हीच प्रार्थना राहील, ऑलवेज कीप ब्लेसिंग अस, ऑलवेज कीप अस इन युअर प्रेयर्स, so that we come together and fight these anti-national elements, these anti-cultural elements, and protect our originality, protect our culture, and protect our nation, and also protect humanity at large. ही माझी तुम्हाला विनंती राहील. आपण सर्वजण इतक्या उत्साहानं, इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी या सोहळ्यामध्ये उपस्थित झालात, यासाठी तुमचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो. परंतु या वास्तूबद्दल सांगायचं तर माझा अनुभव गेल्या 12 वर्षातला आमदार म्हणून काम करत असताना तो तुमच्याशी मी शेअर करतो की एखादी गोष्ट तयार करणं किंवा बनवणं हे सोपं असतं, ती गोष्ट मेंटेन करणं हे खूप डिफिकल्ट असतं. आणि त्यामुळे बनवणं हा एक भाग झाला, तो संपला. आता याच्या पुढे तो तशाच प्रकारे मेंटेन झाला पाहिजे. हे सर्व असंच
10 वर्षानंतर सुद्धा हे असंच राहिलं पाहिजे. ही आपली जबाबदारी राहील, ही मोबाईल गावठण पंचायतची जबाबदारी राहील, कारण आम्ही हे सगळं त्यांना हँडओव्हर केलेलं आहे शासनानं. एक ॲग्रीमेंट करून त्यांना हे हँडओव्हर केलेलं आहे म्हाडाच्या नियमानुसार. आता तुम्ही सर्वजणांनी आपलं योगदान, आपला पाठिंबा, आपलं सहकार्य हे मोबाईल गावठण पंचायतच्या पाठीशी ठेवावं, जेणेकरून या वास्तूचा सदुपयोग होईल आणि ही वास्तू आपल्या समाजाकरता आणि इतर सर्व लोकांकरता या ठिकाणी आपण याचा उपयोग जो आहे इतकी सुंदर. आणि माझी एक स्पेशालिटी आहे की मी गेल्या 12 वर्षामध्ये हे माझं 65वं गार्डन आहे, 65. आणि 12 वर्षामध्ये मी 65 उद्यानं फक्त अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्येच निर्माण केलेली आहेत आणि ती सर्वच्या सर्व वेल मेंटेन्ड आहेत. परंतु फरक हा आहे की ती मी तयार केली आणि मुंबई महानगरपालिकेला हँडओव्हर केली. हे मी तयार केलं आणि मोबाईल गावठण पंचायतला हँडओव्हर केलं, कारण याच्या मागे काही सेंटिमेंट्स आहेत, याच्या मागे काही भावना आहेत, याच्या मागे एका समाजाच्या भावना जुडलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या भावनांच्या आधारावरती तशाच प्रकारे ही मेंटेन राहावी, त्या समाजाच्या हातामध्ये राहावी, या भावनेतून ही मुंबई महानगरपालिकेला हँडओव्हर न करता मोबाईल गावठण पंचायतला शासनाच्या नियमानुसार आम्ही या ठिकाणी हे हँडओव्हर केलेलं आहे. आपण सर्वजण हे येणाऱ्या काळामध्ये मेंटेन करण्याकरता आपण आपलं सहकार्य आणि आपला पाठिंबा मोबाईल गावठण पंचायतच्या पाठीशी ठेवाल. आणि हे तयार करत असताना सुद्धा दिस इज अ ग्रीन गार्डन. तुम्ही जर बाहेर जाऊन बघितलं, आता काळोख झालंय, दिवसा येऊन बघितलं तर या ठिकाणी सोलार पॅनल्स लावलेले आहेत आणि आमचा प्रयत्न हा आहे की या गार्डनमध्ये जितकी इलेक्ट्रिसिटी लागेल तितकीच्या तितकी इलेक्ट्रिसिटी या सोलार पॅनल्सवरनं जनरेट झाली पाहिजे, जेणेकरून नेट झिरो म्हणजे बिल इलेक्ट्रिसिटीचं झिरो आलं पाहिजे. जितके युनिट्स आपलं सोलार पॅनल जनरेट करणार तितके युनिट्स आपण इथे या ठिकाणी कन्झ्युम करणार आणि त्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं बिल देण्याची आवश्यकता लागणार नाही. सो दिस इज अ ग्रीन गार्डन आणि त्यामुळे मेंटेनन्सचा खर्चसुद्धा त्यामुळे सीमित राहील. त्याकरताही हे सोलार पॅनल्स आम्ही लावलेले आहेत आणि मला हा पूर्ण विश्वास आहे की हा आपला संपूर्ण समाज, ही वास्तू, हे गार्डन आपलं या ठिकाणी मेंटेन करण्यासाठी आपला पाठिंबा आपण द्याल आणि आपण सर्वांनी आपली साथ, आपलं सहकार्य आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी जसे ठेवले याच्यानंतर सुद्धा ते आपण अशाच प्रकारे कायम ठेवावे, अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला सर्वांना करतो. तुम्हाला मी खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, तुमचे धन्यवाद देतो आणि माझं बोलणं इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.